तर त्या काळी जवळ-जवळ हजारो लोकांना बाबांनी नगरपालिकेमध्ये घुसून लावले, महानगरपालिकेत घुसून थेट लावले. तेव्हा काय भरती नव्हती, की इंटरव्ह्यू नव्हते, की काय नव्हते. पण त्या काळचे अधिकारी जे काही होते ते, त्या काळचे जे काही अधिकारी नगरपालिकेत, नगरपरिषद, नगरपालिकेत असायचे, पटवर्धन, कुलकर्णी, नायक यांनी बाबांना संपूर्ण जबाबदारी दिली, की तुम्ही सगळी ते कामगार भरती करायचे, कामगारांना आणून लावायचे. त्यावेळी कुठलीही प्रोसिजर नाही, त्यावेळी कुठली आस्थापना प्रोसिजर नाही, कुठलं काय नाही, भरतीची नोटीस नाही, काय नाही. थेट कामगार आणायचे आणि लावायचे, थेट कामगार आणायचे आणि लावायचे, थेट कामगार आणायचे आणि लावायचे. अशा प्रकारे हजारो कामगार बाबांनी गावाकडून आणले, लावले. त्यांचे आदेश आता अजूनही आमच्याकडे रेकॉर्डला आहेत. त्यांचे आदेश आमच्याकडे अजूनही रेकॉर्डवरती आहेत, हे तुम्हाला सांगू इच्छितो. पण मला सांगायचं आहे, की तदनंतर 1982 वर आपण आलो होतो. प्रशासक सोहोने आमच्या घरी आले. बाबांबरोबर चहा प्यायले, फिरले. बाबांनी पूर्ण कामगार वसाहत दाखवली. ते धुरधर कामगार वसाहत सोहोनी साहेब मनातून हे झाले. त्यांनी बाबांना शब्द दिला, की ही पूर्ण चाळ तुम्हाला मी पक्की बांधून देतो आणि 1982 नाही तर 83 मध्ये सोहोनी साहेबांनी प्रशासक असताना लफाटा कामगारांना, सफाई कामगारांना लफाटा चाळीच्या ऐवजी पक्क्या स्वरूपाच्या सिमेंट काँक्रीटच्या चाळी बांधून दिल्या. त्या आधी लोड बेअरिंग चाळी आधी खाटवलेल्या ठिकाणी आहेत, तुटलेल्या नाहीत, आजी आहेत. ज्या अर्धवट तुटल्या आणि 1990 मध्ये म्हणजे 87ला महानगरपालिका निवडणुका झाल्या. पहिली निवडणूक झाली. सत्ता शिवसेनेची आली. सतीश प्रधान पुन्हा महापौर झाले, नगराध्यक्ष. शिवसेनेची सत्ता आली आणि ते जो बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. 87 मध्ये महापौर आणि 88 मध्ये काँग्रेसचा महापौर. म्हणजे सत्ता बहुमत शिवसेनेचं. परंतु महापौर झाले काँग्रेसचं, वसंतराव डावखरे, ज्यांना बाबांनी 1987 मध्ये निवडणुकीतून बहुमताने निवडून आणलं आमच्या विभागातून. डावखरे येऊन घरी येऊन पाया पडले बाबांच्या, आईच्या, की मला ह्या विभागातून निवडून यायचं. बाबांनी शब्द दिला, प्रमाण दिला आणि निवडून आणलं. मदन मंत्री पण आमच्या घरी आले, बाबांना भेटले, की मला निवडणुकीला उभे राहा, तुम्ही सहकार्य करा. पण बाबांनी सांगितलं, की मी शब्द डावखरेंना दिलेला आहे आणि डावखरेंना निवडून आणणं माझं आता कर्तव्य आहे. आम्ही संपूर्ण चांगो शिंदेंचं कुटुंब आणि संपूर्ण खाटण रोड लफाटाचा कामगार वर्ग डावखऱ्यांसाठी काम करू लागला. डावखऱ्यांनी कधी काही 5 पैसे बाबांनी घेतले नाहीत, पण बिना पैशाचं काम, एक प्रमाण काम होतं पूर्वीच्या जुन्या लोकांचं. अख्खा चंदनी कोळीवाडा, अख्खा खाटण रोड, अख्खा महागिरी, जांभेनाका, टेंबी, मार्केट रोड, मूस रोड, मासुंदर सगळं पिंजून बाबांनी आणि आम्ही ते कॉलेजला पण नव्हतो, आम्ही शाळेत होतो. मी ते कॉलेजला होतो. इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात होतो 87ला. 86-87 दुसऱ्या वर्षात नसेल, हां दुसरं 85-86-87 दुसऱ्या वर्षाला होतो इंजिनिअरिंगच्या. आणि व्हिजिटियामधून मी कॉलेजचे 1-2 महिने बंक मारला निवडणुकीसाठी आणि पूर्ण निवडणुकीसोबत मित्रमंडळीला घेऊन निवडणूक आम्ही निवडून आणले. डावखरेंना निवडून आणलं. आज डावखरे नगरसेवक झाले. खाटण रोड विभागातून आधी, नंतर राममंत्री रोडमधून दुसऱ्या वेळेस झाले 92ला. मग त्या काही जेव्हा डावखरे दुसऱ्यांदा झाले, राममंत्री रोडमधून विभागात निवडून आले आणि बाबा 47मधून उभे, म्हणजे आमच्या परिसरातून उभे राहिले. बाबांची सीट ही 100 काय 101% पक्की होती. पण वसंतराव डावखरेंनी खेळी केली. ज्या वसंतराव डावखरेंना बाबांनी उभं केलं, बाबांनी निवडून आणलं, बाबांनी महापौर बनवलं आणि नंतर ते विधान परिषदेच्या हेपर्यंत गेले आतल्या दरवाजाने, तो त्यांचा भाग आहे. परंतु बाबांनी जे काही केलं, फाउंडेशन दिलं, बाबांनी जे काही केलं, जे काही फाउंडेशन दिलं, त्याच्यामुळे वसंतराव डावखरे घडले ना.